इतक्या अनेक वर्षांनंतर ठाकरेंशिवाय भाजप निवडणूक लढणार आहे. ठाकरेंशिवाय म्हणजे काय, ना राज ठाकरे सोबत आहेत ना उद्धव ठाकरे सोबत आहेत. राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासाठीचे प्रयत्न कमी पडले की राज ठाकरेंची भाजपला सध्या तरी गरज नाही? नाही, 2014ला आम्ही ठाकरेंशिवाय लढलो होतो. त्यामुळे ना शिवसेनेचे ठाकरे, ना मनसेचे ठाकरे, सगळेच वेगळे लढले होते. ना काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, कोणीच नव्हते. त्यामुळे असं काही त्यातलं नाही आहे. मुद्दा मनसेच्या राज ठाकरे यांचा असा आहे की त्यांनी आम्हाला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला, ज्याचं आम्ही स्वागतच करतो. त्या बदल्यामध्ये त्याला काही आपण आता देऊ शकतो का? तर महायुतीमध्ये ऑलरेडी 3 मेजर पक्ष आहेत. त्यांच्या जागा वाटपामध्ये नीट एकमत होत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2-4 जागांवर नसती आली. तो पक्ष मोठा आहे, राजसाहेबांचं एक वेगळं अपील आहे, त्यामुळे त्यांना जागा जास्त लागल्या असत्या. तर त्या जागा जास्त देण्याची क्षमता या ऐन घटकेला तर अजिबातच नव्हती. अदरवाईज त्यांनी स्वतःच म्हटलं आहे की निवडून आल्यानंतर मी या महायुतीमध्ये राहील. आणि त्यांचे जर विचार पाहिले तर ते महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच्या जवळचेच आहेत, हे तर नक्कीच आहे. पण मग भाजपला कुठेतरी मनसेसाठी माहीमची जागा सोडताना अपयश आलं का? नाही, असं झालं की माहीमच्या जागेविषयी आधी नक्की हे मत होतं की ही दिली पाहिजे मनसेला. पण नंतरचा जो एकनाथ शिंदेचा एक सर्वे आला की ज्यामध्ये जर सदा सरवणकर उभा नाही राहिला तर उभाटाला फायदा होऊ शकतो. एकनाथ सरवणकर जर उभे राहिले तर आयदर सदा सरवणकर जर उभे राहिले तर आयदर सदा किंवा अमित येईल, नाही उभा राहिला तर उभाटा येईल, असं एक त्यांचं राजकीय ॲनालिसिस होतं. आणि त्यामुळे ऐनवेळी ती गडबड झाली. मैत्री तर आमची आहे झाली, माझी तर सगळ्याच पक्षात मैत्री आहे.